अहिल्यानगर तालुक्यातल्या खडकी इथल्या शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय। राज्यात दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं कठोर भूमिका घेतली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवर आता लगाम बसतो आहे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होते आणि याच पार्श्वभूमीवर खडकी इथल्या शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं। राज्यात सुरू असलेल्या कारवायांमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध बाजारातून कमी होण्यास मदत होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे तुकाराम मुंढे यांची या विभागातून बदली करू नये, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे। दुग्धाभिषेक घालण्याचं कारण एवढंच की आता कुठेतरी अन्न औषध प्रशासन कुठेतरी जागा झाल्याचं आम्हाला समजलंय। कारण मुंडे साहेब आल्यापासून मोठ्या प्रमाणात कारवाया चालू झाल्या आहेत। परिणामी बाजारातील नगर जिल्ह्यातील कमीत कमी 30% भेसळ कमी झाल्याचं आम्हाला आता वृत्तपत्राच्या माध्यमातून समजतं। याचा फायदा असा होईल की शेतकऱ्याच्या दुधाला भेसळीचं दूध बंद झाल्यामुळे दुधाला भाव भेटेल व नागरिकांना चांगल्या प्रकारचे अन्नपदार्थ खायला भेटतील। व मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की कमीत कमी 3 वर्ष मुंडे साहेबांची या खात्यावरून बदली करू नये, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू। पर्यंत कुठलीही वस्तू आपण खरेदी केली तर त्यात 50% पर्यंत भेसळ आपल्याला पाहायला मिळते। मग ती मिठाईपासून तर फार औषधांपर्यंत ही परिस्थिती आहे। हे साहेब जेव्हापासून इथं नियुक्त झालेत तेव्हापासून खऱ्या अर्थानं सर्व ठिकाणी धाड क्षेत्र सुरू झाले आणि याचा परिणाम असा होणार आहे का शेतकऱ्यांच्या दुधातील सर्व भेसळ ज्या वेळेला थांबणार आहे त्यावेळेला दुधाचे रेट वाढणार आहेत। ते कशा पद्धतीने वाढणार आहेत? या दुधामध्ये कधीही शेतकरी भेसळ करत नाही, पण शेतकऱ्याकडून खरेदी केल्यानंतर मधले हे जे टगे आहेत, जे गब्बर झालेले लोक आहेत, हे लोक त्यामध्ये भेसळ करतात मोठ्या प्रमाणात आणि यांचे अन्न औषध प्रशासनाचे जे लागेबांधे आहेत